नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज तुमच्यासाठी प्रिपोजिशन हा टॉपिक घेऊन आली आहे. अतिशय महत्त्वाचा असा टॉपिक असतो हा. वाईल स्पीकिंग वी हॅव टू यूज इट इन अ प्रॉपर वे. तुम्हाला प्रॉपर वेने यूज करावा लागतो. जर तुम्हाला व्यवस्थित यूजेस याचे माहीत नसले ना, बोलताना खूप प्रॉब्लेम येतात. तर बघा, सिंपल असतात प्रिपोजिशन. पोजिशन जे दाखवतात सर्व शब्द त्यांना आपण प्रिपोजिशन असं म्हणतो. तर आज आपण काही प्रिपोजिशन कव्हर करणार आहे. ऑलरेडी आपण प्रिपोजिशन स्टेप बाय स्टेप कव्हर करत आलो आहे. टायमिंगशी रिलेटेड, प्लेसशी रिलेटेड, आणि ही आपली स्पोकनची सिरीज आहे. यामध्ये आपण डे 1 पासून जे विद्यार्थी फॉलो करत आहेत त्यांना सर्व गोष्टी माहीत आहेत. जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांना मी असं म्हणेल की तुम्ही डे 1 पासून सिरीजला फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक गोष्ट शिकता येईल डिटेलमध्ये. कारण या चॅनलवरती आपण प्रत्येक गोष्ट ऑथेंटिक शिकतो आणि विथ प्रॅक्टिस शिकतो. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, सोबतच तुम्ही जर पेड कोर्सेससाठी इंटरेस्टेड असाल, तुम्हाला घरबसल्या इंग्लिश शिकायची असेल, तर येवले अकॅडमी ॲपची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तुम्ही तिकडे जाऊ शकता किंवा प्ले स्टोअरला जाऊन सुद्धा तुम्ही येवले अकॅडमी ॲप घेऊ शकता, ज्यावरती आपले स्पोकन इंग्लिश कोर्स, इंग्लिश ग्रामर कोर्स, PDFs अवेलेबल आहेत. तुम्ही घर बसल्या स्पोकनचा कोर्स घेऊन स्टेप बाय स्टेप इंग्लिश शिकू शकता. ज्यांना ग्रामर शिकायचं असतील ते ग्रामरसुद्धा शिकू शकतात. PDFs हवे असतील तरीसुद्धा आहेत. आणि कोणाची अशी इच्छा आहे की मला परिपूर्ण इंग्लिश शिकायची आहे, म्हणजे मला ग्रामर पण शिकायचं आहे, स्पोकन पण शिकायचं आहे आणि मला PDFसुद्धा पाहिजे आहेत, तर त्यांच्यासाठी कॉम्बो कोर्स आहे जो कमी प्राईजमध्ये तुम्हाला मिळून जाईल, सर्व गोष्टी एकाच ठिकाणी. तर तो कोर्ससुद्धा लॉन्च झाला आहे, तुम्ही घेऊ शकता. तर ठीक आहे, चला आता सुरुवात करूया आपण आजच्या व्हिडिओला. तर बघा, प्रिपोजिशन म्हणजे पोजिशन दाखवणारे जे शब्द आहेत त्यांना प्रिपोजिशन असं आपण म्हणतो. पहिलं प्रिपोजिशन आहे अबाउट. अबाउटचा अर्थ होतो बद्दल किंवा च्याविषयी. काय होतो? च्याविषयी. ज्याही वेळेस असा सेन्स येईल तुम्हाला की त्याच्याविषयी बोलू नको किंवा मला याविषयी काहीही ऐकायची नाही आहे, तर असा ज्यावेळी सेन्स येईल त्यावेळेस अबाउटचा तुम्हाला यूज करायचा आहे. जसं डोंट टॉक अबाउट हिम, त्याच्याविषयी बोलू नको. आय डोंट वॉन्ट टू लिसन एनिथिंग अबाउट इट, मला याविषयी काहीही ऐकायची इच्छा नाही. आपण खूपदा असं बोलत असतो. तर बोलताना अबाउटचा यूज प्रॉपर करायचा आहे आपल्याला. जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस कराल तेव्हा तुम्हाला येईल. बघा, शी इज क्युरियस, ती उत्सुक आहे. अबाउट सायन्स, ती उत्सुक आहे कशाबद्दल? सायन्स बद्दल किंवा विषयी. बघा, सायन्स विषयी किंवा बद्दल. ओके. वी टॉक्ड, आम्ही बोललो किंवा आम्ही टॉक केलं एकमेकांसोबत. अबाउट बद्दल, कशाबद्दल? द मूवी. वी टॉक्ड अबाउट द मूवी, आम्ही मूवीबद्दल चर्चा केली म्हणा किंवा बोललो. ही केअर्स, तो काळजी करतो. कशाविषयी? अबाउट हिज फॅमिली, फॅमिलीविषयी तो काळजी करतो. बघा, खूप सारे सेंटेन्सेस आपण यामध्ये बोलत असतो, यूज करत असतो. तर तुम्हाला अबाउट कुठे कुठे यूज करावा लागतो, तुमच्या मनाने तुम्ही कुठे यूज करता नेहमी, ते एक सेंटेन्स तुम्हाला बनवून कॉमेंट सेक्शनमध्ये टाकायचं आहे. हे तुमचं होमवर्क आहे. तर नेक्स्ट आहे बघा अगेन्स्ट. अगेन्स्ट म्हणजे आपण असं म्हणूया विरुद्ध दिशेने. विरुद्ध दिशेने म्हणजे अगेन्स्ट. कधी कधी आपण बसलेलो असतो भिंतीच्या अपोजिट साईडला. अपोजिट म्हणजे भिंतीला टेकून इकडच्या साईडने. जसं पहिलं सेंटेन्स बघा, तुमच्या लक्षात येईल. ही लीन्ड. लीन्ड म्हणजे काय? टेका घेतला. अगेन्स्ट द वॉल, कशाच्या अगेन्स्ट? भिंतीच्या अगेन्स्ट, मात्र भिंतीला टेकून. टेका घेणे म्हणजे भिंतीला टेकून. ही लीन्ड, त्याने टेका घेतला. कुठे घेतला? अगेन्स्ट द वॉल, भिंतीच्या अगेन्स्ट. इट्स अगेन्स्ट द रूल्स. बघा, हे जे आहे ना, हे अगेन्स्ट आहे, विरुद्ध आहे. कशाच्या? नियमांच्या विरुद्ध आहे. शी कॉम्पीट, तिने कॉम्पिटिशन केली किंवा तिने स्पर्धा केली. कशाविषयी? अगेन्स्ट, विरुद्ध. बघा, अगेन्स्ट द चॅम्पियन, चॅम्पियनच्या विरुद्ध तिने स्पर्धा केली किंवा कॉम्पीट केले. जेव्हा तुम्हाला विरुद्ध म्हणायचं असेल त्यावेळी तुम्ही काय करायचं आहे? तुम्हाला अगेन्स्टचा यूज करायचा आहे. अगेन्स्ट. ठीक आहे, चला पुढे जाऊ आपण. पुढला आहे आपलं अंटील. अंटीलचा यूज ज्यावेळी करायचा आहे आपल्याला, पर्यंतसाठी आपण याचा यूज करत असतो. जसं वेट अंटील टुमॉरो. पहिलं सेंटेन्स घेतला आपण. वेट, वाट बघा किंवा वाट बघ अंटील टुमॉरो, उद्यापर्यंत. पर्यंत, च्या पर्यंत किंवा पर्यंत असं आपण याचं मिनिंग घेऊ शकतो. ही वर्कड, त्याने काम केले. अंटील मिडनाईट, मध्यरात्रीपर्यंत त्याने काम केले. ही स्टेड, तो थांबला किंवा राहिला.
अंटिल द एंड, शेवटपर्यंत. बघा, वी स्टेड, आम्ही, या ठिकाणी वी आहे, वी स्टेड अंटिल द एंड, आम्ही थांबलो शेवटपर्यंत. अशा पद्धतीनं तुम्हाला काय करायचं आहे, अंटिलचा यूज करायचा. चला समोर जाऊ आपण. आपल्याला पुढील प्रिपोजिशन शिकायचे आहे, ज्यामध्ये आहे अलॉंग. अलॉंग, चला याचा यूज शिकूया आपण. अलॉंगचा यूज सोबत असा होतो. याचे वेगवेगळे मिनिंग निघतात. कधी कधी आपल्याला सेंटेन्समध्ये मॅक्झिमम टाइम आपण सोबत असा याचा यूज करतो. दे वॉक्ड अलॉंग द बीच. आता अलॉंग द बीच म्हणजे बीचच्या सोबत म्हणूया, किंवा बीच जिथे आहे त्याच्या काठावरती, है ना. तर त्या बीचवरती म्हणायचं आहे आपल्याला, बीचच्या सोबत अशा अर्थाने आपण इथे अलॉंगचा यूज केलाय. दे वॉक्ड, ते चालले, अलॉंग द बीच, बीचच्या काठावरती चालले. देअर आर ट्रीज अलॉंग द रोड साईड. तिकडे खूप सारे झाडं आहेत. कुठे, रोडच्या काठाने. अलॉंग म्हणजे रोडच्या सोबत सुद्धा म्हणू शकतो आपण याला, किंवा आपल्या भाषेमध्ये आपण काठाने सुद्धा म्हणू शकतो. सोबत असं याचं मिनिंग होतं. थोडं ऐकायला आपल्याला ऑड वाटतं, मात्र हे यूज असंच करावं लागतं याला. वी ट्रॅव्हल्ड, आम्ही प्रवास केला अलॉंग द रिव्हर, रिव्हरच्या सोबत किंवा रिव्हरच्या काठाने, साईडने आम्ही प्रवास केला. अशा पद्धतीनं आय गो अलॉंग विथ हिम, असं जर आपण म्हटलं तर आपण तिथे म्हणतो की मी त्याच्या सोबत जाते. आय गो अलॉंग विथ हिम. तर या ठिकाणी सोबत सुद्धा होतो अर्थ, किंवा काठाने सुद्धा आपण म्हणू शकतो की सोबत सोबत. जसं जिथे नदी आहे त्याच्या साईडनेच ट्रेन आमची गेली, आम्ही तिथून प्रवास केला. ठीक आहे, अलॉंग लक्षात राहील तुमच्या. अमॉंग, बघा अमॉंगचा यूज आपल्याला करावा लागतो जेव्हा काही गोष्टी काउंटेबल असतात. काउंटेबल म्हणजे समजा या ठिकाणी दोन गोष्टी जर असल्या तर आपण तिथे बिटवीनचा यूज करतो. दोन झाल्या, तीन गोष्टी किंवा तीनपेक्षा जास्त जर असलं काउंटेबल, व्यक्ती, वस्तू, ठिकाण, त्यामध्ये एखादी गोष्ट आहे असं जर आपल्याला सांगायचं असेल, त्यावेळी आपण अमॉंगचा यूज करत असतो. जसं शी इज अमॉंग फ्रेंड्स, ती मित्रांच्या मध्ये आहे. अमॉंग म्हणजे काय, काउंटेबल गोष्टीसाठी आपण अमॉंगचा यूज करतो, कारण काउंट करू शकतो आपण तेवढे. फ्रेंड्सच्या मध्ये ती आहे असं आपण सांगतोय. ही वॉज हिडन, तो लपला होता. अमॉंग द क्राऊड, क्राऊडच्या मध्ये तो लपला होता. क्राऊड होती मात्र काउंटेबल होती. द कॅट इज अमॉंग द, बघा पिलोज. आता या ठिकाणी आपण काय म्हटलं, द कॅट इज अमॉंग द पिलोज. कॅट आहे, कुठे आहे, खूप साऱ्या पिलोज असतील तिथे, किंवा 3 असतील 4 असतील त्यांच्यामध्ये कॅट आहे असं सांगण्यासाठी आपण अमॉंगचा यूज या ठिकाणी केलाय. तर यूज करत असताना ही गोष्ट लक्षात ठेवा की काउंटेबल गोष्टी असल्या पाहिजे. जर खूप अनकाउंटेबल असल्या, आपण काउंटच करू शकत नाही, त्यावेळेस अमॉंगस्टचा यूज आपल्याला करावा लागतो. नेक्स्ट आहे अराउंड. अराउंड म्हणजे आजूबाजूने. दे सॅट अराउंड द टेबल, ते टेबलच्या बाजूने किंवा आजूबाजूने बसले. शी लुक्ड अराउंड द रूम, तिने रूम मध्ये आजूबाजूने पाहिले. वी वॉक्ड अराउंड द पार्क, आम्ही पार्कमध्ये आजूबाजूने फिरलो. पार्कमध्येच मात्र आम्ही फिरलो, अराउंड द पार्क. तर या पद्धतीनं आपल्याला अराउंडचा यूज करावा लागतो. ठीक आहे. तर नेक्स्ट प्रिपोजिशन आहे आपलं बिहाइंड. बिहाइंड म्हणजे काय, च्या मागे. जसं आपण म्हटलं ही स्टूड, तो उभा होता किंवा उभा राहिला, कारण स्टँडचं सेकंड फॉर्म स्टूड होतं. ही स्टूड बिहाइंड द कर्टन, कर्टनच्या मागे उभा होता किंवा उभा राहिला. बिहाइंड म्हणजे मागे, लक्षात ठेवा. द कॅट हिड, कॅट लपली, कुठे लपली, बिहाइंड द सोफा, सोफ्याच्या मागे. द ट्रूथ इज बिहाइंड हिज वर्ड्स, बघा ट्रूथ सत्य आहे, कुठे आहे, बिहाइंड मागे. कुठे मागे, त्याच्या शब्दांच्या मागे सत्य लपलेलं आहे असं आपण म्हणत असतो. तर द ट्रूथ इज बिहाइंड हिज वर्ड्स, त्याच्या शब्दाच्या मागे सत्य आहे. बिटवीन, चला नेक्स्ट बघूया. बिटवीन म्हणजे मध्ये. मध्ये मात्र कसं, मध्ये म्हणजे दोन वस्तूंच्या मध्ये. जसं आपण म्हटलं माझं घर 2 ट्रीच्या मध्ये आहे. जर मला म्हणायचं असेल की माझं घर काय आहे, 2 ट्रीच्या मध्ये आहे, तर त्यावेळी मला इथे बिटवीनचा यूज करावा लागतो. ठीक आहे, ही पोझिशन लक्षात ठेवा, 2 गोष्टींच्या मध्ये. जसं द बॉल इज बिटवीन द चेअर्स, बॉल कुठं आहे, द बॉल इज, बॉल आहे बिटवीन मध्ये द चेअर्स, 2 चेअरच्या मध्ये. शी चूज,
तिने चूज केले. शी चोज, कारण चोज केले म्हटलं आपण. शी चोज बिटवीन टी अँड कॉफी. तिने चहा आणि कॉफीच्या मध्ये चूज केले. देअर इज अ सिक्रेट. तिकडे सिक्रेट आहे. बिटवीन अस, आमच्या मध्ये, दोन व्यक्तींच्या मध्ये तिकडे सिक्रेट आहे असं आपण सांगतोय. टूवर्ड्स नेक्स्ट आहे आपलं. टूवर्ड्स म्हणजे च्याकडे. बघा, एक्झॅक्ट माहित नाही कुठे जातोय, मात्र आपण म्हणतो ना तो शाळेकडे जातो, किंवा ती मंदिराकडे जात आहे, किंवा ते बाजाराकडे गेले. नेमकं माहित नाही आपल्याला, तिकडेच गेले, मात्र आपण काय म्हणतोय, टूवर्ड्स कडे. शी वॉक टूवर्ड्स द डोअर. ते दरवाजाकडे वॉक केलं तिने किंवा गेली. दे रॅन टूवर्ड्स द फिनिश लाईन. ते धावले फिनिश लाईन कडे. तर यावेळी आपल्याला टूवर्ड्सचा यूज करायचा आहे. नेक्स्ट आहे आपलं अंडर. अंडर म्हणजे काय, तर खाली. द कॅट इज अंडर द टेबल. कॅट कुठे आहे, टेबलच्या खाली आहे. आता ज्यावेळी अंडरचा आपण यूज करतो त्यावेळी आपल्या डोक्याचा त्याला स्पर्श नसतो, आपण खाली असतो. जसं आपल्या घराचं छत हे वरती असतं, आपण खाली असतो बसलेलं. तशी पोझिशन जेव्हा दिसेल, जसं झाडाच्या खाली आपण बसलेला असतो, मात्र झाड जे असतं ना त्याच्या सावलीत बसलेलं असतो, एकदम झाडाला आपल्या वरती स्पर्श नसतो, त्यावेळी आपल्याला अशा कंडिशनमध्ये अंडरचा यूज करावा लागतो. ही इज अंडर प्रेशर. बघा, तो कुठे आहे, तो प्रेशरच्या मध्ये आहे. प्रेशरमध्ये आहे. आपण बरेचदा बोलतो तो प्रेशरमध्ये आहे. ही इज अंडर प्रेशर, तो प्रेशरमध्ये आहे. ठीक आहे. अंडर म्हणजे खाली, प्रेशरमध्ये म्हणजेच काय, तर टेन्शन मध्ये आहे किंवा प्रेशर खाली आहे. ओके, प्रेशर त्याच्या डोक्याच्या वर आहे. वर म्हणजे डोक्यात आहे, पण आपण बोलत असताना असं बोलत असतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं आपण बघितल्यात, सर्व गोष्टी क्लिअर केल्या, सर्व तुम्हाला शिकवलंय मी. आय होप क्लिअर झालं असावंच. जर काही डाऊट असल्यास मला कॉमेंट सेक्शनमध्ये कळवा, आपण क्लिअर करू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, काही प्रॉब्लेम नाही. आणि सर्व प्रिपोजिशनचा छान पद्धतीनं अभ्यास करा. ओके, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप प्रॅक्टिसिंग एव्हरीवन. थँक्यू सो मच.